या स्त्रीमुळे गुन्हा दाखल झाला। हाँ नीचे लो ना, थोड़ा बूम नीचे लो। अरे नीचे तुम नीचे लो ना थोड़ा। और कितने नीचे हो? बूम बोल रहा वो नीचे रख मोड़ सा। नागपूर दौऱ्यावर आहे, काय काय नियोजन आहे बैठकीत? बैठकांचं नियोजन एकतर 3 महिन्यापूर्वी आपल्याला ह्या खात्याचा कार्यभार मिळाला। अतिशय महत्त्वाचं खातं म्हणून, कारण मनुष्याच्या जीवनाशी निगडीत असलेला विभाग हा आहे आणि म्हणूनसाठी आपण एक राज्यभराचा दौरा करावा आणि मग पहिल्यांदाच काल अमरावती दौरा केला, आज नागपूर का ज्या विभागात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री इथं आहेत तिथूनच सुरुवात करावी म्हणून या विभागात विदर्भात पहिली सुरुवात केली आणि त्या माध्यमातून जे काही इथं पदं जे आहेत महाराष्ट्रभर सगळी या खात्यात पदं 60% भरलेली आहेत, 40% पदं रिक्त आहेत आणि त्याच्यातून काम जे पाहिजे ते एवढं होत नाही, पण आहे त्या लोकांनी जे काम उभं केलं आहे त्याचं एक आपल्याला आढावाही घेता आला आणि भविष्यात त्या दृष्टीनं पुढचे प्रयत्न मनुष्यबळाचे करण्याचा विचार त्या ठिकाणी करतो आहे। तसंच या ठिकाणी राज्यात अनेक ठिकाणी लॅबची गरज आहे, पण आपल्याकडं लॅब 3च कार्यरत आहेत, 2 पूर्णत्वाला आलेले आहेत, त्याच्यातली एक नागपूर आहे। तर आज ही नागपूरची लॅब तिला काही इन्स्ट्रुमेंटची गरज आहे, काही 20 कोटी रुपयापर्यंतचा खर्च करणं कधी पूर्णत्वाला येईल, तर त्या दृष्टीनं ह्या बजेटला रीतसर मागणी त्याची केलेली आहे। ह्या आता परवा सुरू होणाऱ्या बजेटमध्ये त्याला मंजुरी मिळेल, परंतु जे आत्ता एकूण अंदाज जो लावला तो अमरावती आणि नागपूरचा विचार करता बाकीच्या ठिकाणी हीच परिस्थिती गृहीत धरून आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत आता ह्याच अधिवेशनमध्ये बैठक लावून ह्या खात्याची ज्या पद्धतीनं महत्त्व आहे, परंतु त्याच्याकडचं दुर्लक्ष मी म्हणणार नाही, परंतु आजपर्यंत त्याच्यावर ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलं गेलं असंही म्हणणार नाही, परंतु जास्तीचं लक्ष देण्याची गरज आहे। सर, शिवाजी महाराजांवर अपशब्द बोलणाऱ्या कोल्हटकर यांना अजूनही कारवाई झाली नाही, 72 तासापासून फरार आहेत, काय सांगतो? सरकार कुठेतरी आपलं कमी पडत आहे काय? नाही, सरकार कमी पडतं असं नाही, दिवसेंदिवस ह्या अशा घटना खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्यात आणि सगळ्याच ठिकाणी मनुष्यबळाची का जे सुप्रीम कोर्टात मनुष्यबळ भरण्याच्या संदर्भातले जे सुप्रीम कोर्टात केसेस चालू आहेत, मग ओबीसींच्या रिझर्वेशनचा प्रश्न, त्यांच्या रिझर्वेशनात त्यांना मिळणारं जे काही लाभ आहे तो मिळण्याच्या दृष्टीनं आता 25ला सुनावणी होती, 25च्याही सुनावणीत काही त्याचा निर्णय झालेला नाही, म्हणून ज्या वेळेला सुप्रीम कोर्टातून त्या पद्धतीचा निर्णय होईल त्याच्यानंतर भरती प्रक्रिया या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये केली जाईल आणि पाहिजे त्या वेळेत पाहिजे त्या अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी कार्यवाही केली जाईल। परंतु महाराष्ट्रातलं तसं अनेक वेळा सांगितलं जातं का महाराष्ट्राचं पोलीस दल किंवा संरक्षण खातं हे 1 नंबरचं डिपार्टमेंट इथं काम करतं आहे, त्याच्यामुळं त्याच्यातून निश्चित त्याच्यावर त्याला कार्यवाही केली जाईल। सर हे सांगा, या ठिकाणी आपण आता उपस्थित आहात, हे बिल्डिंग तयार झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या इमारती आहे FDAच्या, एक आरोप असा होतो तो की या ठिकाणी ज्या ठिकाणी आत्ता FDAचं ऑफिस आहे सुपारी भरलेली आहे, गांजासुद्धा काही ठिकाणी गांजा पोलिसांच्या ह्याच्यामध्ये असतो, मग गांजा सदृश्य काही वस्तू भरलेल्या आहेत, त्या ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही। महाराष्ट्रामध्ये अशा अनेक ऑफिसेस आहे की ज्या FDAच्या ऑफिसमध्ये खूप जप्त केलेलं सामान भरलेलं आहे, त्यामुळे अशा नव्या इमारती जे तयार झालेल्या आहे, आणखी काही काही उपाययोजना केल्या जाणार आहे? तसं जप्त केलेला माल FDAच्या इमारतीत ठेवावा असं काही नाही आहे, जप्त केलेला तो ऑलरेडी कायद्यानुसार पोलिसांच्याच ताब्यात दिला गेला पाहिजे आणि त्या पद्धतीनं देण्याचं कार्यवाही आहे। काही 1-2 ठिकाणी तसं काही झालं असेल तर त्याची दक्षता घेतली जाईल। नागपूरमध्येच भरलेलं आहे सामान, त्यामुळे आता ते नवीन इमारत झाल्यामुळे पण तो माल जो आहे त्याचं काय केलं जाईल आता? त्याचा आता ते त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत, त्याच्यानंतर रीतसर, कारण सगळंच दंड करणे किंवा काही हे आपल्या हातात नाही। कार्रवाई तो होती है लेकिन अमल नहीं होता है उसके बाद में। त्याला कारणच ती आहेत का त्याचा नियमाप्रमाणे आपण फक्त त्याच्यावर कार्यवाही करणं, त्याच्यानंतर त्यांना FIR करण्याचं काम हे पोलीस विभागाचं आहे आणि त्या पद्धतीने होते, पण आपल्यालाही माहीत आहे FRI झाल्यानंतर त्याच्या चौकशा, त्याच्या शॅम्पलिंग वगैरे ह्या गोष्टी डिले होते। या विभागातले आपले जे 40% रिक्त पदे आहेत ते कधीपर्यंत भरणार आणि हे इमारत कधी लोकार्पण होणार किंवा कामात येणार? साधारण ह्या इमारतीचं लोकार्पण हे
एप्रिलमध्ये निश्चित करण्याचा माझा मानस आहे. आणि रिक्त पदांच्या संदर्भात आता आपण MPSCच्या 190 पदांची भरती केलेली आहे. त्याचा निकालही झालेला आहे. त्याच्या पोस्टिंग एक 8-15 दिवसात करतो आहे. 33-36 लोकांचं प्रमोशन आपण केलं आहे आणि पुढच्या भरतीसाठीची परवानगी आपण MPSCकडं मागतो आहे. खाद्यतेल आणि भेसळ याच्या संदर्भातही आपल्याला लॅब जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला निर्णय हा झटकन पटकन पाहिजे त्या प्रमाणात त्यावेळेत होणार नाही. आणि म्हणून माझा मानस किंवा सरकारचा मानस असा आहे का बाबा आपण एक 28 लॅब मोबाईल आता ह्या महिनाभरात आपण त्या घेतो. त्याच्यानंतर त्या विभागवाईज 4-5 जशा विभाग असेल त्या विभागाची व्याप्ती असेल तशा पद्धतीनं कमी जास्त प्रमाणात त्या लॅब देऊन काही पदार्थ हे जागच्या जागेवर त्याच दिवशी त्याला सॅम्पलिंग डिटेक्ट होईल आणि त्याच्यावर रितसर कडक कार्यवाही केली जाईल. पिछली बार ऐसा कहीं एकूण तशी ज्या वेळी ह्या खात्याची निर्मिती झालेली आहे तेव्हापासून 1271 पदांना तिथं पदं मंजूर आहे. पण ती 1271सुद्धा या लोकसंख्येच्या वाढत्या ह्याच्यात आणि भेसळीचं प्रमाण किंवा इतरही जे काही बोगस प्रकार आहेत ते शोधण्यासाठी आपल्याला मनुष्यबळ हे सुद्धा 1271 जे 72 सालापासून 72 साली एवढी गरज होती. आज आपण 2025ला आलो आहे तर ती गरज वाढणार आहे. पण आधी आपण 1271 तर भरायचा प्रयत्न करू. नंतर त्याला पुन्हा बिंदू नामावली आपण डेव्हलप करू. शिवभोजन थाली बंद होने की कगार पर है. बंद करण्याचा अजून कुठेही निर्णय झालेला नहीं. यहाँ पे शिव भोजन थाली का बंद करने का निर्णय कहाँ पे ही अभी तक तो हुआ नहीं. बाहर चर्चा है. बाहर चर्चा ये शिव भोजन की है. महिला भगिनी का जो अनुदान है वो भी बंद कर रहे हैं. ये बाहर से बाहर चालू है. अंदर कुछ नहीं. कभी बंद नहीं होगी. शेवटचा प्रश्न असा आहे, कार्रवाई नहीं हो रही है. क्या तंबाकू अभी यही बताया ना. पहले यही बताया या सुपारी गुटखा या तंबाकू ये सभी एक सरीखे है. उसके ऊपर कड़क से कड़क कार्यवाही की जाएगी. खाने के तेल की फैक्ट्री पकड़े गई है. पुनः रेप केस में योगेश कदम ने जिस तरीके से बयान दिया है कल, कैसे देखते हैं इस बयान को आप? योगेश कदम ने क्या बयान दिया मैंने तो सुना नहीं. लेकिन जो बुरा होगा वो बुरा ही करके उसके ऊपर कठोर से कठोर कार्यवाही करी जाएगी. एक प्रश्न असा आहे सर, नागपूरमध्ये तुम्ही आला एफडीएमध्ये यापूर्वी आपल्याकडे पाहिलं फूड तुम्ही आता बोलला खाद्यतेल हे वापरलेलं खाद्यतेल जे आहे ते हॉटेलमध्ये फेकून दिलं जातं. फेकून दिलं नाही पाहिजे, बायोडिझेल बनवलं पाहिजे. आता नागपूरमध्ये विदर्भामध्ये काय होतं खूप ठिकाणी यूज ऑइल जे आहे ते हॉटेलमध्ये विकलं जातं. कॅन्सर त्यामुळे फैलतो आहे. तुमच्या विभागानं एक निर्णय घेतला होता त्या यूज जे ऑइल आहे त्या ऑइलमधून डिझेल तयार केलं पाहिजे. तर असे जे प्रयोग आहे ते प्रयोग पुढे आणण्यासाठी तुमच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा तुम्ही मंत्री झाल्यावरती काय पुढाकार घेतला? नाही, अजून तरी तशा पद्धतीने तिथवर आपण गेलो नाही. कारण यूज करण्यालायक आहे किंवा नाही ते यूज केलेलं फेकून देतात हे माहीत नाही. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे का त्याचा रियूज पुन्हा केला जातो. उकळलेल्या 4 वेळा 5 वेळा उकळलेल्या तेलात पुन्हा नवीन तेल टाकून आणि पुन्हा ते उकळलं जातं, वापरलं जातं. तर त्या संदर्भातला निश्चित मी विचार करणार आहे. आणि अनेक ठिकाणी कायदे आहेत पण कायदे पुन्हा कठोर करण्याची गरज आहे. त्या पद्धतीनं नॉन बेलेबल, कारण इतर बाबीपेक्षाही पहिली महत्त्वाची गरज असेल ते FDA. आणि तिथंच जर कायदे असे लूज असतील तर आता मुख्यमंत्री महोदयांसोबत उपमुख्यमंत्री महोदयांसोबत बसून त्याच्यावरची तुमच्यासारखे सगळ्या तज्ज्ञांची मतं घेऊन आणि एक कायदा चांगला बनवला जाईल याची माझी प्रयत्न चालू आहे. सर, एक मेरा प्रश्न है हल्दीराम के बारे में. पिछले रक्षाबंधन अगस्त में सदर हल्दीराम से मिठाई ली गई थी रसगुल्ले जो खराब निकले. उसी समय सेम डे फूड एंड ड्रग्स नागपुर में ला करके उसके सैंपल दिया, बताया कंप्लेंट किया. उन्होंने उसका सैंपल भेजे. आज तक रिपोर्ट नहीं आई. हमने कहा कि हम ITR लगाएंगे, रिक्वेस्ट किया कि रहने दीजिए कुछ दिन और. आज भी रिपोर्ट नहीं आई उसकी. और जब मैं उसके बारे में एक डिसीजन ले रहा हूँ. जो 3 लैब है गवर्नमेंट का और PPP पे 5 लैब है, उसमें ज़्यादा बढ़ानी पड़ेगी. ऐसे पद्धति का मेरा प्रयत्न रहेगा. कितने देश जा रहे सर?
बहुत सारे केस है, बहुत सारे कागजों पे रह जाती है, कार्रवाई नहीं होती है सर। जरूर करेंगे। लोगों की लैब जिंदगी से खेला जाता है। लैब की संख्या जब बढ़ाएंगे तब रिपोर्ट जल्दी आ जाएगा, और रिपोर्ट आने के बाद एक को एक्शन हुई तो दूसरा ऑटोमेटिक घबरा जाएगा। ठीक है, धन्यवाद, थैंक यू। धन्यवाद, थँक्यू. सॉरी तुम्हाला थोडं थांबावं लागलं. मंगेश